हॅलो मित्रांनो, कसे आहात सर्वजण? ठीक आहात ना? होप सर्वजण ठीक असतात मित्रांनो. मी सचिन स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ही आहे आपली हिरो एक्स्ट्रीम 125 जी आत्ताच मी गुढीपाडव्याला घेतली आहे. तर एकदा लूक बघून घ्या तुम्ही मग मी पुढचं सांगतो मी आजचा आपल्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे आणि थंबनेलवरून तुम्हाला कळत असेल. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे क्रूज कंट्रोल कसं ॲक्टिवेट करायचं बाईकचं. एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. पण हे ॲक्टिवेट करायचे म्हणजे तुम्ही जर प्रॉपर हे गिअरमध्ये असाल, स्पीडमध्ये असाल तरच हे ॲक्टिवेट होतं. तर तेच तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं. तर चला मग मी आता बाईकवर बसतो, जास्त वेळ घेत नाही. आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतं त्यांनी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर चला तुम्हाला दाखवतो मग कसं करायचं. तर मित्रांनो, चला आता मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं क्रूज कंट्रोल ॲक्टिवेट. काय जास्त डोकं खायचं काम नाही, म्हणजे जास्त असं अवघड नाही, एकदम सोपं आहे. तर हे बघा, आमच्या इथल्या बनातलं विठ्ठलाचं मंदिर आहे, एकदम शांत वातावरण आहे. तर आता आपण जरा मस्त मोकळा रोड बघू आणि तुम्हाला एकदम म्हणजे इझी सांगतो. का जर तुम्हाला ॲक्टिवेट करायचं ना, तुम्हाला सांगतो का इथं ह्या साईडला एक बटन आहे ना, ते बटन फक्त प्रेस करून ऑन करायला लागेल बरं का. आणि गाडी तुम्हाला अशी तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या गेअरवर नाही, जवळपास म्हणजे तुम्हाला 5वेच गेअर लागेल असं. आणि स्पीड जवळपास 35च्या पुढे लागेल मित्रांनो. तर जरा हा वळणाचा रस्ता जाऊ दे, मग मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, PUBG सारखं केलं काहीतरी. तर तुम्हाला मी एकदम भारी सांगतो बघा. आता 5वा गेअर पाडला आहे मित्रांनो. आता बघा, इथं हे बटन आहे, ह्याला एकदा प्रेस केलं ना, बघा इथं इथं काय आयकन नाही आहे, हे प्रेस केलं ना बघा, इथं एक असा ब्ल्यू कलरचा, ब्ल्यू नाही हा ग्रीन ब्ल्यू मिक्स आहे, हा कलरचा आयकन येईल बरं का. आता हे ॲक्टिवेट नाही, म्हणजे हे फक्त ऑन झालं आहे. आता ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं, आता स्पीड लिमिट सेट करायचं. आता मी बघा इथं सेट करतो, काही खाली किंवा वर करायचं फक्त हे बटन. थांबा, तू जरा स्पीड आता कमी आहे, थोडं वाढवायला लागेल. थांबा, मी बघा आता 36चं स्पीडचं सेट केलं बघा, इथं तुम्हाला दाखवतो. आता गाडी तुम्हाला मित्रांनो 36लाच, पण असं नाही, रस्ता त्यासाठी एकदम म्हणजे एकदम स्ट्रेट पाहिजे तरच ते स्पीड लिमिट दिसेल तुम्हाला. आत्ता बघा 36ला मी सेट केले स्पीड लिमिटचं, बघा आले सेट स्पीड लिमिट. तर ती 36च्या आसपास खेळत राहणार मित्रांनो. बघा, मी काहीच करत नाही, एक्सिलेटर अजिबात करत नाही. तुम्हाला जरा दाखवतो बघा, अजिबात काय, गाडी बघा बिना एक्सिलेटरचे चालवते. मी हात पण सोडलेला आहे. आणि हे मित्रांनो, बाईकचं एक सांगतो मित्रांनो, इतकी स्टेबल बाईक आहे ना. हिचं वेट पण भरपूर भारी आहे, म्हणजे जवळपास 136 kgची आहे. माझ्याकडे युनिकॉर्न होती, ती 140 kgची आहे, म्हणजे फक्त 4 किलोनी कमी. पण खूप स्टेबल बाईक आहे बघा. मी अजिबात हात नाही धरलेला आणि बाईक चाललेली आहे. आणि हे उतारावं बघा, स्पीड वाढणार आहे, कारण एकदम प्रॉपर स्पीड तुम्हाला दाखवणार नाही, कारण उतार आहे. जर तुम्हाला एकदम प्रॉपर 36चं स्पीड लिमिट पाहिजे असेल, तुम्हाला एकदम तसा रोड पाहायला लागेल मित्रांनो. पण तशी काही गरज नाही, रोड आपली तुम्हाला माहिती कशी आहेत, इंडियन रोड्स कसे असतात. त्यामुळं हे 36च्या आसपासच तुम्हाला फिरताना दिसेल बघा. अजिबात मी एक्स्ट्राला हात लावला नाही. ही म्हणजे ही सिस्टम आहे ना क्रूज कंट्रोलची मित्रांनो, तुम्हाला फक्त लॉंग रूटसाठीच आहे, म्हणजे हायवेलाच. अजिबात सिटीमध्ये तर काही कामाची नाही ही बघा. ॲटोमॅटिक गाडी स्पीड घेणार कमी झालं तर, काहीच गरज नाही तुम्हाला. हे म्हणजे तुमचा हात पण दुखून यायचा नाही. मी बघा बिना हाताचे चालवते अजून. आणि जर तुम्हाला तुम्ही म्हणता नाही तर हे एवढं स्पीड लिमिट आहे, आता ब्रेक दाबायचा आहे, कसं काय मग हे गाडी चालतं असं नाही मित्रांनो. तुम्ही ब्रेक फक्त थोडंसं जरी प्रेस केलं ना, आता मी बघा तुम्हाला, आता मला इथं वळायला लागणार, त्यामुळे थोडंसं प्रेस करून दाखवतो, लगेच स्पीड कमी होईल बघा. आता बघा कमी झालं, हे डिॲक्टिवेट झालं. म्हणजे ब्रेक थोडंसं जरी तुम्ही टच केलं ना, हे डिॲक्टिवेट होणार, अशी सिस्टीम आहे ह्याच्यात. तर तुम्हाला एकदा परत दाखवतो, थांबा इथं जरा वळून जाऊन द्या जरा मित्रांनो. थांबा, पुढे एक मोठा स्पीड ब्रेकर आहे, तो जाऊ द्या, मग मी तुम्हाला दाखवतो कसं परत एकदा करायचं. हो का, आता तुम्हाला पहिल्यांदा 5व्या गिअरलाच पाहिजे मित्रांनो, तेव्हाच ते म्हणजे ॲक्टिवेट तर होतं आहे. पण 5व्या गिअरला म्हणजे तुमचं एकदा सेट होऊन जाते सगळं गिअर. पण गिअर चेंज केलं तर तुम्ही 3ऱ्या गिअरला ॲक्टिवेट केलं आणि गिअर चेंज केलं तर नाही होणार. तर चला आता मी तुम्हाला, आता हे ऑलरेडी ऑनच आहे आपलं क्रूज कंट्रोल. आता ह्याला फक्त स्पीड लिमिट सेट करायचं. इकडे बघा, एकदा नीट लक्ष द्या बघा. 36चं स्पीड आहे, मी जरा 40चं केलं बघा. आता हे स्पीड लिमिट वाढणार हळूहळू, त्या रेंजच्या आसपास खेळत राहणार. रस्ता कसं स्मूथ असेल तर ते 40चं बघा, 40, 41 बघा, एकदम इझी आहे, काहीच नाही, म्हणजे खूप भारी सिस्टीम आहे ही. हे लॉंग रूटलाच आहे बघा. मी अजिबात एक्सिलेटरचा हात काढलेला आहे आणि बाईक आपली ॲटोमॅटिक चालली, एकदम फुल ॲटोमॅटिक आहे.
लॉंग रूटला खूप भारी आहे, अजिबात म्हणजे तुम्हाला हात दुखून येणार नाही आहे ही सिस्टम आहे. आणि मित्रांनो ही फक्त 125 cc गाडी आहे आणि तुम्हाला बघा हिरो कंपनीने या सेगमेंटमध्ये एवढं मोठं फीचर दिले जे 400 cc 600 cc या बाईकमध्ये असते भारी भारीतल्या, आणि ते तुम्हाला आता कंपनीने 125 cc मध्ये, म्हणजे किती भारी गोष्ट आहे बघा. मी अजिबात चालवत नाही आहे आणि बाईक खूप स्टेबल आहे मित्रांनो. मला असं म्हणजे इतकी स्टेबल बाईक मी बघितली नव्हती. माझ्याकडे आधीचे पण होते पण ते जरा थोडेसे हे व्हायच्या, पण ही खूपच स्टेबल आहे. आणि हे जो वेट पण खूप भारी आहे, म्हणजे हायवेला किती मोठ्या गाड्या स्पीडमध्ये जाऊ दे तुम्हाला अजिबात ही गाडी हलणार नाही डुलणार नाही, कारण 136 किलो वेटची आहे बघा. आता हो युनिकॉर्नवाला सॉरी वॅगनरवाला काही लोकांना घाई असते काय कळत नाही बाबा. बघा मी काहीच करत नाही, बाईक चालली मस्त, तर एकदम इझी आहे. तुम्हाला कळलं असेल बघा. हे पहिल्यांदा एकदा प्रेस केलं ना का, ही तर प्रेस केलं ना इथं आयकन येतो, हा आयकन तुम्हाला परत एकदा दाखवतो. हा आयकन आला म्हणजे ऑन झाले आपले क्रूज कंट्रोल. आता त्याला फक्त ॲक्टिवेट करण्यासाठी बघा इथं स्पीड लिमिट खाली केले की बघा, आता मी 40चं स्पीड आहे, खाली केले की बघा 38 झालं, आणि हे वरती केलं तर बघा वाढलं बघा आता 42 झालं. हे एवढंच आहे, सोपं, काही अवघड काहीच नाही आहे. तर असं आहे हे, तुम्ही नक्कीच यूज करू शकता. बाईक जर तुम्हाला वाटत असेल काही तुमचा प्लॅन चालला असेल घ्यायचा, तर नक्कीच एकदा शोरूमला एकदा व्हिजिट करा कोणत्याही हिरोच्या. आणि मित्रांनो टेस्ट राईड घेतलंच बाईक काय खरी अशी कोणची बाईक डिझाईन बघून घेऊ नका. मला याची डिझाईन आवडते पण म्हणलं कसली बाईक आहे माहीत नाही, पण मी सहज टेस्ट राईड घेतो तर मला इतकी भारी वाटली ना, म्हणजे मी प्रेमातच पडलो या बाईकची. अशी बाईक आहे. तुम्ही व्ह्यू पण बघा ना असा याचा जो आहे ना पोस्चर किती भारी वाटतो, असा खूप भारी आहे, जबरदस्त आहे एकदम. आणि आज म्हटलं सॅटर्डे मस्त व्हिडिओ बनवा तुमच्यासाठी, कारण तुम्हाला पण कळालं मी बाईक काय घेतली असेल त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि हा व्हिडिओ स्पेशल क्रूज कंट्रोलसाठीच होता. तर आता मी काही पुढे जास्त जाणार नाही, कारण घाट सुरू होते आणि घाटात तर काही क्रूज कंट्रोल ॲक्टिवेट करू नका, त्याचा काही यूज पण होणार नाही आहे. तर चला मी आता मागे फिरतो आणि एकदा लास्ट शेवट तुम्हाला दाखवतो आणि आपण मग व्हिडिओ संपवू. बाईक मागे चला, कोणीच नाही आहे. आणि एक तुम्हाला सांगतो या बाईकचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मी आत्तापर्यंत होंडाची इंजिन खूप रिलायबल आहे असं ऐकलं होतं, आणि आहेच रिलायबल, म्हणजे ऐकलं पण नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी होंडा युनिकॉर्न खूप स्मूथ बाईक आहे. पण मित्रांनो ही बाईकसुद्धा खूप म्हणजे ह्याचं इंजिन खूप स्मूथ केलेलं आहे कंपनीने, तुम्हाला चाललेलं फील येतो आहे. थांबा मी एकदा ॲक्टिवेट करतो, थांबा मी एकदा सगळं बंद करतो. हे ऑन पण नाही केलं, आता मी एकदा ऑन करून दाखवतो. इथं आयकन नाही आहे, मी बटन दाबतो, आयकन आला का, आला असेल ना, हां. आता फक्त त्याला मी स्पीड लिमिट थोडं घेतो आणि ॲक्टिवेट करतो बघा. आता हे ॲक्टिवेट झालेलं आहे बघा, 42चं स्पीड आहे बघा, काहीच करत नाही मी. बाईक मस्त. आता हे तुम्हाला वाटतं 42ची 52 गेली, पण ते काय थोडं त्या रेंजमध्ये आलं तर थोडंसं टाईम घेते बाईक. आता हे कमी कमी होत जाणार आणि 42च्या आसपासच खेळत राहणार. रस्ता एकदम स्मूथ असलं तर ते 42 राहणार बघा. 44 43ला आले. तर क्रूज कंट्रोलचं हेच काम आहे, म्हणजे तुम्हाला काहीच गरज नाही एक्सलेटर करायची, स्पीड लिमिट सेट करायचं. आता इथं आपलं कसं जरा गावातले एरिया आहे म्हणून वळणाचं, तर मी काय असं हायवेला नाही आहे, त्यामुळं स्पीड लिमिट आपली 41ला हे झालेले आहे. 41 त्या रेंजच्या आसपासच खेळणार ते. हे कसं आहे, जर तुमचा असा रस्ता चढ आला तर ही बाईक तेवढेच बस स्पीड घेते बरं का. बरोबर आहे, बरोबर ते म्हणजे सेन्सरच जबरदस्त ह्याचे. आणि या बाईकला मेन म्हणजे एक राईड बाय वायर टेक्नॉलॉजी, म्हणजे ह्याला एक्सलेटरची वायर नाही आहे, सेन्सर आहे, त्यामुळे इतकं भारी थ्रॉटल आहे ना याचा, खूप जबरदस्त थ्रॉटल आहे मित्रांनो, खूप जबरदस्त, म्हणजे काय सांगू तुम्हाला. तर हेच होतं ॲक्टिवेट करतं तुम्हाला सांगायचं होतं. आणि मग चालतंय, मग जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून या बाईकचे काही भारी भारी व्हिडिओज आणेल पुढे. आणि चालतंय मग नवीन व्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि असे बाईक हात सोडून चालू नका, ते फक्त तुम्हाला दाखवायसाठी. मी बाईक खरंच खूप स्टेबल आहे, काही म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बी नाही चालू. चालते मग ब्लॉग संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.